आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पांडुरंग परिवार व आमदार अभिजित आबा पाटील गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा। पांडुरंग परिवार संपूर्ण तालुक्यात विस्तारलेला असताना कोणासोबत आघाडी करणार का? कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण। नगरपालिकेला झालेली चूक माजी आमदार प्रशांत मालक परिचारक सुधारणार का? आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी गावभेट दौऱ्याला सुरुवात केली असून यातून आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी हे नेते मंडळी प्रयत्न करत असताना दिसत आहे। यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या गटाची चर्चा होत आहे तो वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वाधिक उमेदवाराची चुरस असून यामध्ये संपूर्ण वाखरी गटातील गावांमध्ये अनेक मातब्बर नेते मंडळीच्या घरातीलच उमेदवार असल्यामुळे आता सर्वांचं लक्ष या नेते मंडळीच्या निर्णयाकडे लागलंय। एकीकडे वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन कल्याणराव काळे यांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे, तर सौ मोनिका काळे या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं दिसतंय। दुसरीकडे सौ मयुरी संतोष बागल या सुद्धा वाखरी जिल्हा परिषद गटात विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांच्या गटाकडून इच्छुक आहेत। आमदार अभिजित आबा पाटील गटाकडून दुसरे उमेदवार म्हणून विठ्ठल कारखान्याचे विद्यमान संचालक सौ अर्चना धनंजय काळे या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। आता पुन्हा एकदा विठ्ठल परिवार व पांडुरंग परिवारामध्येच या संपूर्ण मतदारसंघात लढत होताना दिसतीये। या सर्वांमध्ये सौ अर्चना धनंजय काळे यांचे पारडे विठ्ठल परिवाराकडे जड असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये डिजिटल फ्लेक्सच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे। या निवडणुकीमध्ये पांडुरंग परिवार व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आमदार अभिजित आबा पाटील यांचा गट एकत्र येणार असल्याचं जोरदार चर्चा प्रत्येक गाव भागामध्ये सुरू असून त्याला दोन्ही नेत्यांकडून अजूनही दुजोरा मिळालेला नाही। 8 जिल्हा परिषद 16 पंचायत समिती गटामध्ये पांडुरंग परिवार जरी विस्तारलेला असला तरी त्याच्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीवर व लढतीवर निर्णय होणार असल्याचं खात्रीशीर सूत्रांकडून समजत आहे। या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जी पंढरपुरात नगरपालिकेला झालेली चूक माजी आमदार प्रशांत मालक परिचारक सुधारणार का, अशी सुद्धा चर्चा काही गावखेड्यामधील ज्येष्ठ मंडळींकडून नेते मंडळींकडून होताना दिसत आहे। या सर्व घडामोडींमध्ये भगीरथ दादा भालके यांची सुद्धा भूमिका महत्वाची असणार आहे। कल्याणराव काळे, गणेश दादा पाटील, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमॅन रणजित भैया शिंदे हे कोणासोबत जाणार, कोणासोबत युती करणार का, स्वतंत्र लढणार, हे सुद्धा आता या निवडणुकीमध्ये मतदारांना पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे। या निवडणुकीबाबत अनेक जरी तर्कवितर्क असले तरी परंपरागत विठ्ठल परिवार व पांडुरंग परिवारामध्ये लढत होणार असल्याचं सद्यस्थितीला दिसत आहे। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।